शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा हंबरडा मोर्चा सुरू आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळावा ही मागणी प्रामुख्याने या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। खरं तर शेतकऱ्याचा हंबरडा हे नाव दिलं तुम्ही, हंबरडा मोर्चा काढतात, काय मागणी आहे प्रमुख? आपण जर बघितलं असेल तर न भूतो न भविष्यती ज्या अभूतपूर्व पावसामुळं आणि त्याच्यामुळं उत्पन्न झालेल्या पूर परिस्थितीमुळं जे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे, त्याच्या जमिनीचं असेल, त्याच्या पिकाचं असेल, घराचं असेल, जनावराचं असेल, ज्याच्यामधनं शेतकरी उभाच राहू शकत नाही, अशा शेतकऱ्याला भरीव स्वरूपाच्या मदतीची अपेक्षा सरकारकडनं सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी व्यक्त केली होती। आणि त्याच अनुषंगाने उद्धवजींनी म्हटलं होतं किंवा किमान हेक्टरी 50,000 रुपये आणि त्याचबरोबर शेतकऱ्याची कर्जमाफी हे दोन विषय अतिशय महत्त्वाचे आहेत। जो शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे, ह्या सगळ्या चिंतांनी ग्रासलेला आहे, अर्थकारण त्या शेतकऱ्याचं पूर्णतः संपलेलं आहे, त्याला उभारी देण्यासाठी, त्याला उठून उभा करण्यासाठी ह्या दोन गोष्टी राज्य सरकारनं करणं हे नितांत गरजेचं होतं। आणि ज्या कर्जमाफीचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं, ज्या आश्वासनावर त्यांचं सरकार त्या ठिकाणी तयार झालं, स्थापन झालं, मला वाटतं ह्या दोन गोष्टी मान्य न केल्यामुळं सरकारपर्यंत शेतकऱ्याच्या पोटातली आग पोचवण्यासाठी या हंबरडा मोर्चाचं आयोजन आज या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं आहे। एकीकडं तुम्ही शेतकऱ्याच्यासाठी हंबरडा मोर्चा म्हणताय, मात्र दुसरीकडं एकनाथ शिंदे म्हणतायत कशासाठी हंबरडा फोडतायत, 32,000 कोटीचं पॅकेज दिले। ह्या पॅकेजला काय अर्थ नाही। आपण जर बघितलं असेल तर आज राज्य सरकारचा GR आला आहे, त्याच्यामध्ये 8,500 इतकीच मदत त्या ठिकाणी ती देणार आहे ती एका हेक्टरसाठी। फक्त पूर्वी 2 हेक्टरची मर्यादा होती ती त्यांनी 3 हेक्टर केली, म्हणजे साधारणतः 8×24 आणि वरचे 500ची 1,500, म्हणजे 25,500 ही तुटपुंजी मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळते। आपण ह्या मदतीची तुलना जर ह्याच सरकारनं दिलेल्या मदतीच्या मागच्या वर्षीशी केली तर आपल्या लक्षात येईल की 13,500ची मदत होती आणि 3 हेक्टरची मर्यादा होती, म्हणजे साधारणतः 13×39 आणि वरचे 1,500, 40,500 रुपये ही मदत मागच्या वेळेस सरकारनं त्या ठिकाणी ह्याच केली होती। आणि तेच सरकार आज 25,500 रुपयाची मदत करतं आहे। मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही। आणि आपण बघितलं असेल की जे सरकार म्हणतं आहे की आम्ही विहिरीसाठी 3.5 लाख रुपये देऊ, आज GRमध्ये सांगितलं की 3 लाख रुपये तुम्हाला MRGSमध्ये मिळणार। त्यांनी सांगितलं की विहिरीमधनं गाळ उपसा करण्यासाठी आपलं जमीन खरडून गेली त्याच्यासाठी 3.5 लाख रुपये देऊ, आज आपण बघतोय की त्यातली 3 लाखाची तरतूद ही MRGSमध्ये आहे। त्याचबरोबर विहीर जी बुजलेली आहे ती आम्ही उकरण्यासाठी 30,000 रुपये देऊ। 10,000 रुपये 1 फूट गाळ काढायचा भाव आहे, 30,000 काय होणार आहे शेतकऱ्याचं? शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा ठाकरे राजकारण करत आहेत। यांनी हंबरडा फोडला 2022ला, सगळं गेलं तवा यांनी हंबरडा फोडला, मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली तवा, आणि आता शिल्लक ठेवा मुंबई महानगरपालिकेत मोठा हंबरडा फोडायचा आहे असं शिंदे म्हणतात। त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या, पण याच उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसल्या बसल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती। त्यावेळेस कुठल्याही प्रकारची निवडणूक नव्हती। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या भावना आणि व्यथा समजून फक्त एका अंगठ्यावर, ज्याच्या माध्यमातून कुठलेही सोपस्कार नव्हते, अटी नव्हत्या, शर्ती नव्हत्या, अशी कर्जमाफी उद्धवजी ठाकरे साहेबांनी कुठलीही निवडणूक नसताना शेतकऱ्याची व्यथा म्हणून दिली होती। मला वाटते त्याच्या विपरीत परिस्थितीत आपण जर ह्या सरकारचा विचार केला तर ह्यांनी निवडणुकीत आश्वासन दिलं, आश्वासन दिल्याच्या नंतर यांचं सरकार त्या ठिकाणी सत्तेत बसलं, आणि सरकार सत्तेत बसल्याच्या नंतर कर्जमाफी कधी तर योग्य वेळी। आता शेतकरी देशोधडीला लागला आहे, त्याचं सगळं पीक बेचारक झालं आहे, ती जर योग्य वेळ नसेल सरकारची, मग योग्य वेळ कधी आहे? तुमच्या निवडणुकीच्या मताच्या राजकारणासाठी तुम्हाला जेव्हा शेतकऱ्याच्या मताची गरज पडेल ती योग्य वेळ आहे का तुमची? म्हणजे आज मरणाच्या दारात उभा आहे ती योग्य वेळ नाही, ह्यांना मताची आवश्यकता असेल तर ती योग्य वेळ आहे। मला वाटतं हे सरकार कामापुरता मामा आणि ताकापुरते आजी अशा पद्धतीचं आहे, आणि लोक निश्चितपणे लोकशाही मार्गाने ह्यांना जागा दाखवतील। एकीकडं तुमचा मोर्चा सुरू आहे, उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरत आहेत, मात्र दुसरीकडे शिवसेनेच्याकडून अनेक नेते टीका करतात। संदीपान भुमरे म्हणतात ही नौटंकी आहे, तुम्ही पूरग्रस्ताचा दौरा 4 जिल्ह्यात 4 तासात केला। त्यांच्या मला बोलण्यानं काही फरक पडत नाही, कारण ह्या सगळ्या लोकांना आमदार म्हणून, खासदार म्हणून, मंत्री म्हणून जी ओळख आहे ती केवळ उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या शिवसेनेच्या उमेदवारीमुळे आहे।
त्यामुळे ह्या लोकांनी उद्धवजींवर बोलू नये आणि ही मंडळी कशासाठी पक्ष सोडून गेली, काय कारण होतं, हे सगळी जनता जाणते. त्यामुळं ज्याला नैतिकतेचा अधिष्ठान नाही अशा व्यक्तींनी उद्धवजींवर बोलू नये. तो सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. शिंदे असतील, भुमरे असतील, पुढे शिरसाटही टीका करतायत. भाजपकडनं ही टीका होती ती म्हणजे आम्ही उद्धव ठाकरेंना विसरलो होतो. प्रशांत बंब म्हणताय आम्हाला वाटलं संजय राऊतच येणार आहे. काय बोलावं अशा व्यक्तींबद्दल. उद्धवजी ठाकरे साहेब उद्याच्या मोर्चाचं आयोजन कशासाठी केलं आहे? किंवा शेतकऱ्यांच्या माफीचं आश्वासन जे तुम्ही दिलं होतं ते पूर्ण करा. उद्याचा मोर्चा कशासाठी आहे? शेतकऱ्याला पंजाबसारखं राज्य जर हेक्टरी 50,000 रुपये मदत देत असेल तर तुम्ही किमान 50,000 रुपये तरी मदत द्या. त्याचबरोबर पीक विम्याचे जे निकष तुम्ही त्या ठिकाणी काढून टाकलेत, ज्याच्यामुळं आज पीक विमा मिळायला शेतकऱ्याला अडचण येते, त्या निकषाचा समावेश त्याच्यात करा. ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे? शेतकऱ्याची परिस्थिती, शेतकऱ्याची अवस्था आज आपण बघितलं असेल, धडाधड शेतकरी आत्महत्या करतोय. का करतोय? का बरं उद्धव ठाकरेंना सगळे टार्गेट करतायत शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरले? कदाचित चांगल्या गोष्टीसाठी जर कोण टार्गेट करत असेल आणि कोण बोलत असेल तर मला वाटतंय चांगल्या आणि संयमी माणसाची जबाबदारी आहे की हे कलियुग आहे. कलियुगामध्ये चांगलं काम करायचं असेल तर टीका, त्रास ही सहन करावंच लागतं. उद्धवजी ते सहन करतील आणि ह्याच्यातनं पण वर येतील. शेवटचा प्रश्न, एकीकडं कर्जमाफीचं निवडणुकीपूर्वी आश्वासन, मात्र सत्तेतले मंत्री म्हणतात की शेतकऱ्यांना नाद लागलाय. दिलगिरी व्यक्त करून प्रश्न सुटला. मला वाटतं ह्याच्यापेक्षा तर माज असणारं कुठलं वक्तव्य असू शकत नाही. शेतकऱ्यांनी तुमच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला कर्जमाफी द्या म्हणून मागणी केली होती का? तुम्हाला शेतकऱ्याच्या मताची गरज होती म्हणून तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला. बरं, जाहीरनाम्यात उल्लेख करून तुम्ही थांबले नाहीत. तुम्ही जाहीर भाषणामध्ये सांगितलं की आमचं सरकार बसल्या बसल्या आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. आज तेच शेतकरी तो सातबारा कोरा करण्याच्या बाबतीत तुम्हाला आठवण करून देत आहेत, तर तुम्हाला दुखायचं काय कारण आहे? तुम्ही स्वतः शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर तुम्हाला पडला असेल तर त्याची आठवण करून देणं आणि त्या शेतकऱ्याला त्या कर्जमाफीची सर्वात जास्त गरज ही आजच्या तारखेला आहे हे सांगणं, हा जर काही गुन्हा असेल, हे जर काही राजकारण असेल तर हे राजकारण, हे गुन्हा 100 वेळेस करू आम्ही. तर हे होते खासदार ओमराजे निंबाळकर. उद्धव ठाकरे यांच्यावर जी टीका होतीये त्या टीका करणाऱ्यांना नैतिक अधिकार नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, 100 वेळेस ते गुन्हे करू असं ते म्हणतात. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.